तर आज ना मी तुम्हाला चौथ्या पार्टमध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत तिथल्या आतल्या साईडने दाखवणार आहे. म्हणजे बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊन नाही, पण जो लेक व्ह्यूचा जो व्ह्यू आहे, म्हणजे लेकचा व्ह्यू जो आहे, बिल्डिंग वगैरे पण आहे एक साईडला, कॅफे वगैरे आहेत, तर तिकडचं एक्सप्लोअर करणार आहे. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. इथे सुंदर अशा रील वगैरे काढल्या होत्या मी, आणि त्यांनी बिल्डिंगच्या बाहेर मस्त असा पाथ बनवलेला चालण्यासाठी, आणि बाहेर मस्त डॅमचा व्ह्यू. मला वाटतं इथे ॲक्टिव्हिटी पण होत असाव्यात. आधीच आम्ही गेलो तेव्हा तर बंद होत्या. त्याचसोबत तिथे काही कॅफे वगैरे पण होते, आणि ना शॉपिंग करण्यासाठी पण काही गोष्टी होत्या तिथे छान छान अशा युनिक वगैरे. सो जर तुम्हाला करायची असेल शॉपिंग तर ती करू शकता. फ्रीज मॅग्नेट वगैरे होते, बरंच काय काय, ड्रीम स्केचर वगैरे बरंच काय काय होतं. नंतर बाहेर आल्यानंतर हे सुंदर असं मला दिसलं, सो त्याचा टेक घेतला आणि घरी जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर आमच्यातले बॉईज गाडी चालून वैतागले होते. म्हटलं चला त्यांना थोडासा आराम देऊ, म्हणून येताना मी गाडी घेतली होती. बाकी पोरीने नव्हती घेतली कोणी, पण मी घेतली होती. आणि मस्त मज्जा आली गाडी चालवताना घाटातनं वगैरे, आणि खूप छान व्ह्यू. बाजूला पाऊस, वरनं पाऊस, म्हणजे बाजूला वॉटरफॉल, वरनं पाऊस वगैरे, आणि सुंदर असं मस्त लवासा सिटीला टाटा बाय बाय करून आजचा शेवटचा व्लॉग मी इथं संपवते. आणि बरेच सारे क्वेश्चन आलेत, कोणी ट्रोल केले, बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो त्याच्यावरती मी ना एक निवांत व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यावरती ॲन्सर करेल. प्रत्येकाला मला मेसेज करणं पॉसिबल होत नाही आहे सध्या. नंतर ना आम्ही मस्त चिंचवडमध्ये आलो आणि सोया चाप वगैरे घेतला. खरं तर आमच्या आवडीच्या हॉटेलला गेलो आम्ही चावडीला, पण ते बंद होतं म्हणून हे खाल्लं. आणि नंतर मी ट्रेननं घरी आले आणि आमची तळेगावची गर्दी बघू शकता. सो बाय.